पिंपळेगुरूमध्ये एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या 6 गाड्या पेटवल्या गेल्यात। या गाड्या कुणी आणि कशा पेटवल्या हे कारण अद्याप अंधारात आहे। पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडली। सांगवी पोलीस या सगळ्या प्रकरणी तपास करतात। नाजिम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नाजिम, सध्याची काय परिस्थिती? त्यानंतर हळूहळू या आगीमध्ये सर्व इतर जवळच्या गाड्या आहेत त्यांना देखील पेट लागला। त्यामुळे 6 गाड्यामध्ये पेटलेल्या आहेत। परंतु ज्यावेळेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडली तेव्हा धूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्याच्यातून आलेला होता आणि सोसायटी मधले जे लोक होते, योगेश सोसायटीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। तिथून आग वरती जात असल्यामुळे सोसायटी मधल्या कुणालाही खाली यामध्ये येता आलं नाही। त्यामुळे नजीकच्या लोकांनी जे आहे ते तातडीने अग्निशमन दलाला पाचारण या ठिकाणी केलं। स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने मिळून या ठिकाणी ही आग विझवण्यात त्यांना यश आलेलं आहे। त्यामुळे इतरत्र ज्या गाड्या होत्या त्या ठिकाणच्या त्या यामध्ये बचावलेल्या आहेत। परंतु ही आग नेमकी कशी लागली आणि कुणी लावली याचं कारण अद्याप कळालेलं नाहीये आणि याचा छडा जे आहे ते सांगवी पोलीस या ठिकाणी लावतात। याआधी आपण पिंपरी चिंचवडमध्ये गाडी तोडफोडीचं चित्र पाहिलं होतं, परंतु नव्यानं आता या ठिकाणी गाडी पेटवण्याचं या ठिकाणी नवीन यंत्र या ठिकाणी कुणी आता हे समोर आणले याचा पोलीस या ठिकाणी छडा घेण्याचा प्रयत्न करतात। नाजिम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।